मंडळी, जे दक्षिण भारतातील राज्यात किंवा उत्तरेत शक्य होतंय ते महाराष्ट्रात का शक्य होत नाही? विजय थलपतीला जे जमलं, जगनमोहन रेड्डीला जे जमलं ते महाराष्ट्रात का शक्य होत नाहीये? नेमकं पाणी मुरतंय कुठं? ठाकरे बंधूंना ते का जमत नाहीये? पवारांना का ते जमलं नाही? शिंदेंना ते का जमत नाहीये? महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष एक हाती सत्ता का मिळवू शकत नाहीये, जे दक्षिण किंवा उत्तरेत शक्य होतंय? चला तर तुम्हाला विजय थलपती, पवन कल्याण, जगनमोहन रेड्डी यांच्या सक्सेसचं गुबेज सांगतो आणि महाराष्ट्र कुठे मागे पडतोय तेही सांगतो. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये. तामिळनाडू एमजी रामचंद्रन म्हणजे एमजीआर डीएमके पासून फुटून AIADMK स्थापन केला. 1977ला सत्तेत आले आणि पुढे 3दा मुख्यमंत्री झाले. भव्यदिव्य यश त्यांनी मिळवलं. जयललिता अभिनेत्री आहे, तुम्हाला माहीतच आहे. स्टार इमेज आणि कॅटर संघटना याच्या जोरावर दीर्घकाळ सत्ताकारण जयललिता यांनी केलं. कमल हसन यांनी तसा प्रयत्न केला पण त्यांचा तो फसला. तर विजय थलपतीने मात्र मैदान गाजवलंय. TVK हा त्याचा पक्ष सध्या चर्चेत आहे. 2026ला तो एकटा लढणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. DMK किंवा BJPशी युती करणार नाही, स्वतंत्र लढू असं त्यानं सांगितलं अशी त्यांनी घोषणा केली आहे. त्याचा पक्ष राजकारणात किती यशस्वी होईल, जागा किती जिंकणार हे काळ सांगेल. मात्र आजच्या तारखेला हाय सिग्नल एंट्री विजय थलपतीनं राजकारणात केली आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळतोय, गर्दी सांगते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा जर विचार केला तर NTRची तेलुगू देशम पार्टी एका वर्षातच प्रचंड बहुमत त्याच्या पार्टीनं मिळवलं होतं. आंध्रच्या निवडणुकीत मोठा उलटफेर त्या पक्षानं घडवून आणला होता. पवन कल्याण यांचं ताजं उदाहरण आहे. जनसेवा पार्टी मैदानात उतरली, सुरुवातीला यश मिळालं नाही, पण 2024मध्ये NDA आघाडीत 21 पैकी 21 जागा त्यानं जिंकल्या आणि पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाले. आणि आता जगमोहन नव्हे, YS जगनमोहन रेड्डी तो कसा यशस्वी झाला तर 2017-18मध्ये प्रजासंकल्प यात्रा सुमारे 3600 किलोमीटरची पदयात्रा त्यानं केली. थेट मतदारांसोबत संवाद साधला. कल्याण केंद्रित, विकास केंद्रित अजेंडा त्यानं राबवला. 2019च्या निवडणुकीत 175 पैकी 151 जागा त्यानं जिंकल्या होत्या. कधी न पाहिलेला विजय त्यानं मिळवला आणि लोकसभेत 25 पैकी 22 जागा जिंकल्या आणि विरोधकांचा सुपडा साफ केला. पण 2024मध्ये तेच यश त्यांना टिकवता आला नाही, तो भाग वेगळा. मग महाराष्ट्राला प्रश्न पडतो, आपल्याला प्रश्न पडतो की तिकडं जमतंय तर महाराष्ट्रात का जमत नाही? महाराष्ट्रात असा प्रयोग कुणाला का यशस्वी करता येत नाही? दक्षिणेत आपण बघितलं तर सिनेमा आणि राजकारण याची दीर्घ परंपरा आहे. DMK, MGR, जयललिता इत्यादी फॅन क्लब्स हे वर्षानुवर्ष कॅडरमध्ये रूपांतरित होत आले आहेत. समाजसेवा, विविध राबवलेल्या मोहिमा आणि बूथ मॅनेजमेंट हाच पक्ष संघटनेचा पाया असतो. आणि तिकडचे अभिनेते चाहत्यांच्या माध्यमातून समाजसेवा करत राहतात आणि मग हेच चाहते त्यांना कार्यकर्ते म्हणून मिळतात भविष्यामध्ये. समाजसेवेच्या माध्यमातून अनेक मोहिमांमधून चाहते त्यांना जोडले जातात आणि मग संघटन बनत जातं. त्यांच्यात एक स्वच्छ वैचारिक चौकट आहे, प्रादेशिक स्वाभिमान आहे, सामाजिक न्याय आणि सगळ्यांना एकत्र बांधण्यात यश आणि विकास या नेरेटिव्हमुळं मतदार एकवटतात. द्विध्रुवीय स्पर्धा म्हणजे एकास एक लढत, तिरंगी चौरंगी लढत अशी फूट तिकडे कमी आहे आणि म्हणून देखील एक हाती बहुमत गाठणं सोपं होतं. महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये बहुध्रुवीय स्पर्धा आहे. BJP, काँग्रेस, NCPचे 2 गट, आता शिवसेनेचे 2 गट, तिरंगी चौरंगी लढती आणि अनेक पक्ष. त्यामुळं एक हाती बहुमत शक्य होत नाही. जाती आणि गटाची समीकरणं महाराष्ट्रात जास्त आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी नेटवर्क, मराठवाड्याचा विचार केला तर मराठा आरक्षण, विदर्भात विचार केला तर शेतकरी आणि उद्योगधंदी कमी असलेला हा भाग इत्यादी मुद्दे. आणि तिकडे कोकणात वेगळे मुद्दे, स्थानिक नेतृत्व जास्त आहे, स्थानिक नेतृत्वाची ताकद आपापल्या भागामध्ये जास्त आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात करिश्म्यापेक्षा संघटन महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष प्रभावी आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, पण एकट्यानं 144 जागा जिंकणं किंवा ते घेणं रचनात्मकदृष्ट्या त्यांना अवघड जातं. कारण प्रतिस्पर्धीचे जे केंद्र आहेत ते महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे दक्षिणी अभिनेते यशस्वी होतात, मग बॉलिवूड किंवा मराठी अभिनेते तितकं का होत नाहीत किंवा त्यांना काय ते शक्य नाही? तर दक्षिणेमध्ये स्थानिक भाषा आणि सांस्कृतिक नाळ अतिशय घट्ट आहे. चित्रपटांमधून थेट राजकीय संदेश देण्याची परंपरा आहे. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेते किंवा बॉलिवूड स्टारची जर आपण बघितली तर त्यांची राष्ट्रीय इमेज असल्यानं एकाच राज्यात स्थिर किंवा मग बॉटम लेवलपर्यंत संघटना उभी करणं त्यांना अवघड आहे.
दक्षिणेमध्ये दशकभर चाललेली फ्लॅन क्लबच्या माध्यमातून सामाजिक सेवा निवडणुकीच्या वेळी बूथ यंत्रणा बनते. हिंदीपटामध्ये फॅन्डम जास्त पण संघटित कॅडर कमी. महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात बहुध्रुवीय स्पर्धा आहे. तीव्र जातीय समीकरणे आहेत. स्टार इफेक्ट पुरेसा नसून दीर्घ पदयात्रा किंवा काम, संघटना आणि त्याचा जो पिरॅमिड आहे तो या ठिकाणी गरजेचा आहे विजयासाठी. बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय चेहरे एमपी म्हणून निवडले गेले. उदाहरणार्थ गोविंदा, हेमा मालिनी, सनी देओल. पण स्वतंत्र राज्यस्तरीय पक्ष काढून सरकार घडवणं, सरकार चालवणं संघटनात्मक मुळं नसल्यामुळे त्यांना शक्य झालं नाही. मग जे जगनमोहन रेड्डींना जमलं ते ठाकरे बंधूंना का जमलं नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. बघा, तसा वारसा त्यांना मिळाला पण त्यांनी राज्यभर पायपीट देखील केली. 3600 किलोमीटरची पदयात्रा, सर्व समाज घटकांना प्रत्यक्ष टच आणि स्पष्ट वेलफेअर नेरेटिव्ह, सामाजिक विकास, कल्याण केंद्रित नेरेटिव्ह, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याकांवर फोकस आणि सगळ्यांना एकसंघ बांधून राज्यव्यापी चळवळ राबवून जनाधार त्यांनी मिळवला आणि त्यांना द्विध्रुवीय स्पर्धेचा देखील फायदा झाला. तो त्याचा परिपाक होता की त्यांना यश मिळालं. पण ठाकरे बंधूंचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर बहुध्रुवीय स्पर्धा आहे. पक्षफुटीनंतर चिन्ह, नाव याचे वाद आहेत आणि प्रादेशिक पक्षात सतत बंड, आमदार फुटणं, खासदार फुटणं हे होत असतं आणि त्यामुळं एक हाती सत्ता मिळवण्याच्या मार्गातील हे सर्वात मोठे अडथळे आहेत. शिवसेनेचा शहरी किंवा मग मुंबई, कोकण हा जो भाग आहे त्या भागामध्ये जास्त प्रभाव आहे. राज्यव्यापी आणि एक हाती सत्ता जर मिळवायची असेल, बहुमत मिळवायचं असेल तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये समसमान ग्राउंड लेवलवर संघटन गरजेचं आहे आणि त्यातही स्पर्धक जास्त आहेत. 1995 असो किंवा 1919 शिवसेना सत्तेत यायला आघाडी म्हणजे BJP सोबतची आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल ती आघाडी महत्त्वाची ठरली आहे. एकट्यानं 144 जागा जिंकणं कठीण आहे पण अशक्य नाही आहे. 2019चं निकाल चित्र जर आपण बघितलं तर BJP 105, शिवसेना 56, NCP 54 आणि काँग्रेस 44 हे स्पष्ट करतं की महाराष्ट्रामध्ये बहुध्रुवीय सत्ता केंद्र आहेत आणि त्यामुळं दक्षिणात्य अभिनेत्यांना किंवा तिकडच्या नेत्यांना जे जमतं, प्रादेशिक पक्षांना जे जमतं ते महाराष्ट्रामध्ये शक्य होत नाही. यावर तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये कोणत्या कारणामुळे प्रादेशिक पक्ष मोठे होत नाही आहे किंवा सिने अभिनेत्यांना, मराठी अभिनेत्यांना, दाक्षिणात्य अभिनेत्यांसारखा पक्ष काढून यशस्वी का होता येत नाही आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.